देवा विठ्ठलाला सांगायला, अरे देव सांगतो ऐक तुला साधू त्या वेळेला, माझं वालगे रोज दह्या आणि तुपात हात धुत्यात त्या वेळेला, आणि डाळ भाताचे जेवण माझे वालगे खाणार नाही. कोड पडले या साधू विठ्ठलाला. जे विठ्ठल निघून गेला त्या नवल्या हळवाड्याला, देवाने दोन झरे मारलं, एक दुधाचा एक तुपाचा. त्याच वेळेला अल्लेख बोलल्यानंतर देवाच्या कृपेने मारलेल्या झऱ्यात दूध तूप निर्माण केलं. त्याच वेळेला जेव्हा विठ्ठलानं पंढरीच्या नातानं विचार केला मनाला, तसंच त्यानं भरून घेतलं त्या पहिल्या सती युगाला. माहितीये का, कसं आहे आताच्या जमान्यात आता लाडकी बहिणी योजना काढली या सरकारने. बरोबर आहे की, म्हणून 1500 रुपये बायकोला मिळतात. म्हणून बायको नवऱ्याचा धाक राहताना का माझा भाऊ देतो या. म्हणून आता पण पोरं पण येसनाच्या आरी गेल्यात. म्हणे नाही भाव देव मला पाव, अशाने देव कधी कुणाला पावणार नाही. खरोखर मनात भाव पाहिजे. पांडुरंगाची इष्टलाची माळ गळ्यात पाहिजे तरी देव पावणार. म्हणे नाही भाव देवा मला पाव, कटेवर हा तेटेवर उभा तो जगाचा बाप. जर तिची सेवा केली तर तुमच्या घरात बिन चुंबळीचं पाणी वाढणार. म्हणून काय म्हणायचं आहे, पण पप्पा त्यासाठी मनात भाव पाहिजे. म्हणून पण काय म्हटले माहितीये का पप्पा, काय? मी इथनं माग पण आणि इथनं पुढं पण तुम्हाला काय म्हणणार माहित आहे का? काय वेळ, घरदार सोडू का आई बाप सोडू का, घरदार सोडू का आई बाप सोडू का, मग सांगा की पप्पा विठ्ठलाचा वाटे होऊ का, सांगा की पप्पा विठ्ठलाचा वाटे होऊ पावला त्या पुंडलिकाला देव, मी भाव ठेवू का आता भक्ती करू का, मी भाव ठेवू का आता भक्ती करू का, मग सांगा बाप्पा विठ्ठलाचा वाटरी होऊ का, सांगा बाप्पा विठ्ठलाचा वाटरी होऊ का. जमिवला तिथं भक्त मेळा, गुणगान गाऊ का हरिपाठ वाचू का, गुणगान गाऊ का हरिपाठ वाचू का, बाप्पा विठ्ठलाचा वाटरी होऊ का, बाप्पा विठ्ठलाचा वाटरी होऊ चरणाची मिळून दे मला जागा, त्याच्या कृपेने वाहे चंद्र भागा, हे ज्या चरणाची मिळून दे मला जागा, दोन्ही हात जोडू का मी पाया पडू का,
हात जोडू का मी पाया पडू का मग सांगा की बाप्पा विठ्ठलाचा वाटे होऊ का सांगा की बाप्पा विठ्ठलाचा वाटे होऊ कायम बघीन चांगल्या नजरन पप्पा बसल्याली सभा हे ही माझी आई बहीण कायम बघीन चांगल्या नजरन तुमचे पाय धुवू का ते मी पाणी पिऊ का तुमचे पाय धुवू का ते मी पाणी पिऊ का मग सांगा की पप्पा विठ्ठलाचा वाटरी होऊ का 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 सोलापूर जिल्ह्यात तामगाव माझं गाव बाप लेकान लिहिलं हे कवन कोल्हापूर जिल्ह्यात तामगाव माझं गाव शेरदरावान लिहिलं हे कवन पप्पा तुमचं काम ऐकू का आता मी रानात जाऊ का तुमचं काम ऐकू का आज मी रानात जाऊ का मला सांगा की पप्पा विठ्ठलाचा वाटरी होऊ का 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 राम आठवा थोडं पुण्य साठवा तुम्ही राम आठवा थोडं पुण्य साठवा पण पप्पा आता राम पण कोण आठवत नाही आणि पुण्य पण कोण साठवत नाही आता पॅन्टवाल्या बी पुण्य आता चपले पटकवाल्या मामापासूनच पुण्य असणार. त्या पटकवाल्या मामाबशी पुण्य होतं आता गावनवाले बिसणीने गोलवाले आणि या कष्टवाल्या आजीबशी पुण्य होतं आता गावनवाले बिसणी पुण्य राहिलेलं नाही. नाही देव जर घरानं चालला तर पाय बाहेर वाकून बघत नाही म्हणे म्हणून त्याला म्हणायचं पुण्य नाही म्हणून काय म्हणले हे राम आठवा थोडं पुण्य साठवा तुम्ही राम आठवा थोडं पुण्य साठवा अव पुण्याईचा ट्रेक घ्या खुशाल वटवा 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 देवा विठ्ठलाने दुधाचा आणि तुपाचा देवाने करा भरला शिदाच्या वाडग्याशी देव विठ्ठल दूध तुप वाढू लागला या नवल्या वड्याला अलकिरीच्या खावत जालकिरीच्या आवडत शिदाचं वालग्यासने तुपाचा आणि दूध वाढलं देवा विठ्ठलानं शिदाचं वालगे जीवन खाऊन अर्प तिरपती झालं त्या नवल्या हळवड्याला त्या पहिल्या सती उगाला शिदाचे वाडगे खाऊन जेवून हडप तिरपती झाल्या देवा विठ्ठलानं अमुक शिदालाने आपल्याला अगा दोघ जण अमूर समोर बसून भोजन लागले होते करायला भोजन लागलं होतं अमोर समोर बसून करायला पण आधी इटोबा आधी पोटोबा मग इटोबा त्या वेळेला अमुक शिदाचे पोट लागले भरायला पोट भरेल तशी देवाची ओळख लागली लागायला म्हणून म्हण काय माहितीये काय आधी पोटोबा मान इटोबा जसं अमुक शिदाचं पोट लागले भरायला इटलाची ओळख लागली लागायला अमुक शिद काय म्हणतोय या देवा विठ्ठलाला नवल्या हळवड्याला कोणायाला आता बघा लागला सांगायला आता बघा लागला
येणं तुम्ही बघा आता केलं नवं. येणं तुम्ही बघा आता केलं नवं. देव माझा बघा आता विठ्ठलवं. देव माझा बघा आता विठ्ठलवं. बोलायला माझा बघा लागलवं. धन्यवाद माझ्या बघा झालवं. आता तरी देवा मला पावतील का? सुख ज्याला म्हणत्या ते पावतील का? आता तरी देवा मला पावतील का? सुख ज्याला म्हणत्या ते पावतील का? आता तरी जीवाची पावतील का? सुख ज्याला म्हणत्या ते पावतील का? आता तरी जीवाची पावतील का? सुख ज्याला म्हणत्या ते पावतील का? त्याच वेळेला आणि त्या पहिल्या सतयुगाला अमुगशीनं बोलत होता देवा विठ्ठलाला, कशाच्या करणे येणे केले सांग मला. ते विठ्ठल काय बोलतोय त्या नवल्या हळवण्याला. बंधूच्या शोधासाठी भावाच्या भेटीसाठी लागलोय मी फिरायला. दादा कुठे भेटेल, बंधू मला कुठे भेटेल त्या वेळेला. असा लागला होता देव विठ्ठल धन्य अमुक शिराला सांगायला. त्या पहिल्या सतयुगाला धन्य अमुक शिरा काय लागला होता या देवा विठ्ठलाला आता बोलायला. मी इथं नाही सांगणार, निघून जाऊ येऊ मोठ्या टेकाला. माझ्या मठाला काळा कमळा ढुईवर घेतो, सिद्ध शेवकळा करतो सिद्ध शेवकळा. तुझ्या बंधूचा ठाव ठिकाणा सांगतो तुला त्या वेळेला. देवा विठ्ठलानं धन्य अमुक शिदाचं बोल ऐकून घेतलं. देवा विठ्ठलानं मान्य केलं त्या वेळेला. दोघ जण जीवन खाऊन अर्पतिरपती झालं. आता विचार लागल्यात काय आता करायला. अमुक शिदाने सांगितलं आपल्या वाडग्याने. शिदाच्या वाडग्याने कमरेला ढोल बांधलं. शिदाचं वाडगे शिड्या उड्या मारत निघून गेला किरी नगराला. अमुक शिदाच्या मठाला वाडग्याने कमरेचे काठी मिळवले, कमरेचे ढाल सोडलं. अमुक शिदाने काळा कांबळा डुईवर घेतला. अमुक शिदानं काळा कांबळा डुईवर घेतला. त्या वेळेला देव विठ्ठल काय लागला होता आता बोलायला. ज्या पहिल्या सतयुगाला अमुक शिदे काय बोलतोय या देवा विठ्ठलाला. तुझ्या बंधूचा ठाव ठिकाणा सांगतो तुला. पण पप्पा कसा माहितीये काय, कसा आहे सतयुग गेलं आणि कलियुग आलंय. आता या कलियुगात लग्न व्हायची फार अवघड आहे. आता लग्न म्हणजे विना झाल्यात. एखादं सौरभ सारखं चांगलं पोरगा असतंय त्याच एखादं लगीन होतं या. बरोबर आहे का नाही. म्हणून तुला सुद्धा म्हणत होते गाणं म्हणतोय तुझं लगीन होत नाही. आमचं पाहुणच म्हणत होते. म्हणून काय म्हणायचं आहे पप्पा, हो. आता जर बघायला गेलं 2 पोरांच्या मुळे 4 पोरांच्या परिणाम होतो या. आता होतच म्हणल्यावर कारण का? 2 पोरं संगतीची पिंडकी असतात आणि 2 पोरं चांगली असतात. त्या हो. पोरांचा परिणाम होतो या. म्हणून थोड्या दिवसानं त्याला पण पाजाय शिकू द्या. हो ने. म्हणून आता माणसं पण दबागतात पोरी देताना. आता द्यायला बघतच नाही. पण आता लग्नाचं नाव काढले की पोरं हरकून तुम कशी होत्यात माहिती आहे का पप्पा. लगीन जर ठरलं तर पोरं आता लय हराकत्या. म्हणून काय म्हटलंय, काय पुन्हा ठाऊक का कशा पायी, पुन्हा ठाऊक का कशा पायी, पोर लग्नाला हरकत्यात लई. पुन्हा ठाऊक का कशा पायी, पोर लग्नाला हरकत्यात लई.
वाजवायचं हाय. पप्पा हो. पोरग्यात जर लगीन करायचं असलं तर आई बाबाचा घरी विषय चालू असतो पुढल्या सोप्यात, म्हणून आणि ह्यो भाद्रा असतो मधल्या सोप्यात. म्हणून काय म्हणतोय या? पण आई बाबाचं बोल ऐकून ह्याच्या चेहऱ्यावर कसं होते माहितीये काय? कसं? ह्याच्या चेहऱ्यावर नवी लवलाई, ह्याच्या चेहऱ्यावर नवी लवलाई, पोर लग्नाला हरकत लई, कोणास ठाऊक का कशा पायी, पोर लग्नाला हरकत लई. प्रत्येकाला तो दिलाय बायोडाटा. पप्पा हो. पोरी बघण्याचा सपाटा लावला आणि प्रत्येकाला बायोडाटा फुटू सहित 1000 जर बायोडेटा पाठवले तरी सांगतोच म्हणते. सांगतो म्हणते. म्हणून ते पोरग काय म्हणते माहितीये, कुठं तरी एखादा पाहुणा घाट पडला मामासारखा तर काय म्हणतो माहितीये का पोरगा त्यो? काय म्हणतोय या? मामा हो. बघा बघा एवढं कुठं जुळतई, बघा बघा एवढं कुठं जुळतई, मायप्पा पोर लग्नाला हरकत लई, पोर लग्नाला हरकत लई. पण आता एवढ्या पाहुण्याने बायोडाटा दिला म्हटल्यावर लगीन ठरायचं राहते का? नाही ठरणार की होणार. म्हणून काय म्हणले? लग्न ठरला आणि साखरपुडा झाला, पहिल्या भेटीतच मोबाईल दिला. पप्पा आता नवीन पद्धत आल्या, आता साखरपुडा झाला की 30,000चा मोबाईल द्यायचा. मोबाईल द्यायचा. पहिला काही देत नव्हती. पहिला काहीच देत नव्हती. मग आता 30,000चा मोबाईल द्यायचा आणि रात्र बोलतच बसायचं. पण आता तो पोरगा सौरभ भाऊ काय करतो माहितीये का पप्पा? काय? आता रात्र फोनवर बोलतोय, आता रात्र फोनवर बोलतोय, पोर लग्नाला हरकत लई, कोणास ठाऊक का कशा पायी, पोर लग्नाला हरकत लई. लग्नाची आली जवळ, नवरदेवाचा जीव तळमळ. पप्पा हो. लग्नाची तारीख जवळ आली की नवरदेवाचा जीव तळमळतो या. म्हणून कारण का? कुठं तर पाऊस लागल आणि सगळाच राडा होईल, आणि माझं लगीन कोणतं साडी करल, लगीन मोडल. आता सवच आहे लोकांनी. हो ने. कुणाचं शेजाऱ्याचं होत आलं होऊ द्यायचं नाही, काय तर साडी सांगायची आणि मोडून ठेवायचं. म्हणून आता भावकीला कोण न्यायचंच बंद झालंय. नेमलेल्या दिवशी पप्पा आणि कारणीभूत जास्त भावकीच असते या. आजच्या दिवशी काय होते माहितीये काय? काय?
पडतात अक्षदा दोघांच्या डोई, पडतात अक्षदा दोघांच्या डोई, पोर लग्नाला हरकत लई, कोणा ठाऊक का कशा पायी, पोर लग्नाला हरकत लई. बापले काच ऐका कवन, सौरभ सानिकाचा जोडा जमलाई, सौरभ सानिकाचा जोडा जमलाई, वर लग्नाला हरकत लई, कोणा ठाऊक का कशा पायी, वर लग्नाला हरकत लई.
रोट आता चालू ठेवलं